आणि आता सगळ्या बातम्या सविस्तर पाहूयात। महायुती सरकारमधील तब्बल 8 मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याची सनसनाटी दावा हा शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज मंत्र्यांना धक्कातंत्र देण्याच्या तयारीत असल्याचंही सामनामध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं सुद्धा सामनामध्ये म्हटलेलं आहे। त्यांच्या जागी सरकार विरोधातच भूमिका घेतलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अध्यक्षपदी संधी दिली जाईल असाही दावा सामनामध्ये करण्यात आलाय। मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे। बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। दरम्यान यावरतीच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। काय म्हणालेत पाहूयात। मी पुन्हा आपल्याला सांगितलं, मला कोणतीही माहिती नाही आणि या संदर्भात माझं व्यक्तिगत मत आहे की आता सध्या फेरबदल होण्याची शक्यता नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे।